विद्यार्थी मित्रांनो, झडपी म्हणजेच जिल्हा परिषद भरती प्रक्रिया सन 2026 अंतर्गत गट क च्या आणि गट ड च्या एकूण 16,600 पेक्षा जास्त रिक्त पदे आहेत, ज्याच्यामध्ये गट क आणि गट दोन्ही पदांचा समावेश असणार आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये जिल्ह्यानुसार कोणत्या जिल्ह्याला किती जागा आहेत गट क च्या आणि गट ड च्या हे देखील सांगणार आहे. त्याच्यानंतर जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते हे देखील तुम्हाला सांगणार आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या सर्व अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, इतर कोणत्याही विभागाच्या जर संदर्भात तुम्हाला भरती प्रक्रिया संदर्भात जर अपडेट पाहिजे असेल तर कमेंट करा. तुम्हाला नक्कीच रिप्लाय दिला जाईल. जास्त कमेंट आल्या तर त्याच्यावरती नक्की डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती दिली जाईल. आता जिल्ह्यानुसार रिक्त जागा किती आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि ही जाहिरात कधीपर्यंत येणार आहे हे देखील तुम्हाला सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. आता या ठिकाणी जो पहिला जिल्हा आहे इथं बघू शकता जिल्हा आणि गट दिलेला आहे मी इथं. तर इथं जर बघितलं तर नाशिक जिल्हा गट क आणि गट ड मिळून दोन्ही जागा आहेत, कारण आरटीआय नुसार तशीच माहिती भेटलेली आहे. एकत्रित वेगवेगळी माहिती भेटली नाही. गट क आणि गट ड मिळून 362 जागा रिक्त आहेत. ठीक आहे. दुसरं आहे अहिल्यानगर गट क आणि गट ड 364 जागा रिक्त आहेत. धुळेला या ठिकाणी गट क आणि गट ड 76 जागा रिक्त आहेत. जळगाव जर बघितलं तर 322 जागा रिक्त आहेत. परभणी 297 जागा रिक्त आहेत. सर्वीकडे चांगल्या प्रकारे रिक्त जागा आहेत. त्याच्यामुळे येणारी भरती मोठी होणार आहे. कधी येणार आहे हे देखील सांगणार आहे. नांदेडला जर बघितलं तर 363 आहेत. त्याच्यानंतर बीड आहे 465 चांगल्या जागा आहेत. त्याच्यानंतर धाराशिव 413 जागा रिक्त आहेत. जालना जर बघितलं तर 272 जागा रिक्त आहेत. किती? 272. ठीक आहे. त्याच्यानंतर अमरावती आहे 228 जागा रिक्त आहेत. यवतमाळला 176 जागा. ठीक आहे. 176 जागा. त्याच्यानंतर बघू शकता तर नागपूरला 161 जागा रिक्त आहेत. आता इथं जर बघितलं तर आलेलं आहे रत्नागिरी. सर्वात जास्त जागा इथे मी म्हणेल तर 2,377 जागा इथे या झडपीला रिक्त आहेत आणि या लवकरच भरल्या जाणार आहेत. ठीक आहे. आता सिंधुदुर्ग. आता हे जे झडपीचं असतं ना नगर विकास ग्रामविकास विभागाकडे याची भरती प्रक्रिया असते. त्याच्यामुळे ते भरती होणार आहे. ठीक आहे. आणि इथं सिंधुदुर्ग जर बघितलं तर 1,394 जागा आहेत. पुणे नामांकित असं पुणे येथे आहेत 1,673 जागा इथे रिक्त आहेत. सातारा 1,318 जागा रिक्त आहेत. ठाणे जर बघितलं तर 179 जागा रिक्त आहेत. रायगड जर बघितलं तर 387 जागा रिक्त आहेत. पालघरला देखील मोठ्या प्रमाणामध्ये जागा रिक्त आहेत. किती आहेत तर 1,204 जागा रिक्त आहेत. गट क आणि गट ड मिळून. आता गट क च्या किती आहेत, गट ड च्या किती आहेत हे जिल्ह्यानुसार मी आरटीआय टाकलेलं आहे. माहिती लवकरच तुम्हाला देणार आहे. पदानुसार देखील माहिती देणार आहे. ठीक आहे. सांगली जर बघितलं तर 1,421 जागा रिक्त आहेत. सोलापूर बघू शकता 1,500 एकदम चांगल्या जागा आहेत. सोलापूरला देखील 1,582 जागा रिक्त आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर कोल्हापूरला जर बघितलं तर इथं 1,386 जागा रिक्त आहेत. अशा प्रकारे गट क आणि गट ड च्या जागा रिक्त संख्या मी तुम्हाला दाखवलेली आहे. आता विद्यार्थ्यांचा जो फायनल प्रश्न आहे की एक प्रश्न ही जाहिरात जी आहे कधीपर्यंत येणार आहे. त्याच्यानंतर गट क च्या आणि गट ड च्या पदानुसार जागांच्या आरटीआय मी टाकलेला आहे. लवकरच माहिती भेटल्याच्या नंतर लवकरच तुम्हाला आपल्या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला देईल. फक्त चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं असणे गरजेचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ही जाहिरात यायला उशीर होणार आहे. का उशीर होणार आहे, कधीपर्यंत येईल हे सांगतो. आता एक महत्वाचा पॉईंट मी सांगतो. जिल्हा परिषद म्हणजे जी झडपीची जाहिरात आली होती 2023 मध्ये, त्यावेळेस 18-19 हजार जागा होत्या. किती? 18-19 हजार जागा होत्या. तर महत्वाचा पॉईंट म्हणजे त्याचे निकाल लागायला जवळ-जवळ 2024 एंडिंग पर्यंत ही प्रोसेस गेलेली होती आणि वेटिंग लिस्टला देखील 2 वर्षाची मुदतवाढ याच्यामध्ये दिलेली आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, त्याच्यामुळे ह्या भरती प्रक्रियेचा अजून काहीच या ठिकाणी मंजूर पदे, रिक्त पदे अशी काहीच पत्रव्यवहार अजून झालेला नाही आणि अजून प्रोसेस सुद्धा चालू झालेली नाही. बिंदू नामावली तयार करणे, अमुक-तमुक काहीच गोष्टी नाही. मान्यता वगैरे मिळवणे, अहवाल वित्त विभागाकडे पाठवणे अशी कोणत्याही प्रकारची अजून प्रोसेस झालेली नाही. त्याच्यामुळे ही जाहिरात 2026च्या एंडिंग पर्यंत खूप उशीर होईल. नोव्हेंबर-डिसेंबर मध्येच जाहिरात आली तर येऊ शकते, नाहीतर डायरेक्टली 2027 मध्ये म्हणजे पुढील वर्षी जाहिरात आलेली बघायला भेटणार आहे. सध्या तरी ही जाहिरात येणार नाही. आली तरी खूपच उशिरा होईल. नोव्हेंबर किंवा डिसेंबर एंडिंग पर्यंत जाहिरात जाईल. अशा प्रकारची ही माहिती होती.
तर जाहिरात येण्यासाठी लवकरच जर सर्वांनी जास्तीत जास्त प्रयत्न केले, तर नक्कीच जाहिरात 2026 मध्येच यावर्षीच आलेली बघायला भेटेल. त्यासाठी सर्वांनी पाठपुरावा करणे, प्रयत्न करणे गरजेचे आहे. मोठ्या प्रमाणामध्ये जागा रिक्त आहेत. ठीक आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.